नमस्कार मंडळी, प्रीताज किचनमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे। तर मंडळी, आज आपण घरात मस्त अशी लसुणी शेव, एकदम खमंग अशी शेवची रेसिपी बघणार आहोत। तर मंडळी, ही रेसिपी तुम्हाला कशी वाटते मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करायला नक्की विसरू नका। तर मंडळी, इथे लसूण शेव करण्यासाठी इथे मी 2 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे। बेसन पीठ एकदम आपल्याला बारीक घ्यायचं आहे, जाडसर दळलेलं बेसन पीठ आपल्याला घ्यायचं नाही। त्याच्यानंतर इथे मी 1 चमचा ओवा घेतलेला आहे, चवीनुसार मीठ, लाल तिखट 2 ते 3 चमचे तेल आणि लसूण। तर आपण लसूणी शेव करतोय त्यामुळे लसूण आपल्याला जास्त प्रमाणामध्ये घ्यायचं आहे, जेणेकरून शेवला त्याचा फ्लेवर चांगला असा लागला पाहिजे। मी इथे 21-25 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, तुम्ही यापेक्षाही जास्त लसूण घेऊ शकता। त्याच्यानंतर आपल्याला आता लसूण आणि लाल तिखट जे आहे आपण कलरसाठी घेतलेलं होतं ते आपल्याला त्याची मिक्सरला बारीक पेस्ट करून घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा ओवा घातलेला आहे। अर्धा चमचा ओवा आपल्याला मिक्सरला त्याची पेस्ट करत असताना त्याच्यामध्ये घालायचा आहे आणि अर्धा चमचा जो राहिलेला आहे तो आपण पिठामध्ये तसाच क्रश करून ॲड करणार आहोत। तर आता इथं आपली पेस्ट देखील तयार झालेली आहे, त्याच्यामध्ये थोडंसं मी पाणी टाकून पेस्ट करून घेतलेली आहे। जर तुम्हाला ही पेस्ट गाळून घ्यायची आहे तरी देखील तुम्ही गाळू शकता, पण आपण याच्यामध्ये ऑलरेडी पाणी ॲड करून एकदम बारीक अशी पेस्ट करून घेतलेली आहे, त्यामुळे याला गाळून घ्यायची देखील गरज नाही। तुम्हाला दिसत आहे एकदम मऊसूत अशी पेस्ट तयार झालेली आहे, मसाला हा तयार झालेला आहे। तर आता इथं हा एका वाटीत काढून घेऊया आणि त्याच्यानंतर आता आपण बेसन पीठ जे आहे ते लसूण शेवसाठी मळण्यासाठी घेऊया। तर बेसन पीठ इथं मी चाळून घेतलेलं आहे, त्यामुळे चाळण्याची गरज नाही, तुम्ही बेसन पीठ चाळून घ्यायचं आहे। तर त्या अगोदर आपल्याला तेल जे आहे ते तेल गरम करायचं आहे आणि तेल एकदम कडकडीत गरम झालं पाहिजे। तर तेल गरम होते तोपर्यंत आपण आपलं पीठ एका बाउलमध्ये ओतून घेऊया। तर हे पीठ मी चाळून घेतलेलं आहे, त्यामुळे इथे चाळण्याची काही गरज नाही, पण तुम्ही जर पीठ चाळलेलं नसेल तर पीठ चाळून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याच्या जे गाठी आहेत त्या शेवमध्ये गाठी तयार होत नाहीत, एकदम स्मूथली शेव तेलामध्ये पडली जाते। त्याच्यानंतर याच्यामध्ये मी जो आपण शिल्लक ठेवलेला ओवा होता तो ॲड केलेला आहे, नंतर चवीनुसार मीठ आणि जे आपण कडकडीत गरम तेल केलं होतं त्याचं मोहन याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि हे पीठ जे आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे। पीठ मिक्स झाल्यानंतर आपण याच्यामध्ये एकदम कडकडीत तेलाचं मोहन टाकलेलं आहे, त्यामुळे तेल हाताला भाजेल, त्यासाठी पहिल्यांदा चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर थंड झाल्यानंतर हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स झाल्यानंतर आपण जी लसूण आणि मिरची पावडर मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे ती याच्यामध्ये ॲड करून घ्यायची आहे आणि ते पातळ आहे त्यामुळे याच्यामध्ये लगेच पाणी ॲड करायचं नाही, पहिल्यांदा त्या मसाल्यामध्येच बेसन पीठ जे आहे ते मळून घ्यायचं आहे आणि लागेल तसं नंतर याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे। तर सुरुवातीला हे आपण त्या पेस्टमध्ये मळून घेऊयात। आपण घेतलेला मसाला आणि त्याच्यानंतर त्याच मसाल्याच्या वाटीमध्ये मी परत अर्धी वाटी पाणी ॲड केलेलं आहे, तो मसाल्याची वाटीला लागलेलं अर्ध वाटी पाणी आणि हे अर्ध वाटी पाणी असं मिळून 1 वाटी पाणी आपल्याला शेवसाठी पीठ मळण्यासाठी लागलेलं आहे। तर आता याचा व्यवस्थित असा गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि गोळा तयार झाल्यानंतर आपण जे तेल गरम केलेलं होतं त्यातलं थोडंसं तेल शिल्लक ठेवलं होतं, तर तेच तेल आपल्याला याला लावून व्यवस्थित मळून घ्यायचं आहे, जेणेकरून पीठ आपल्या हाताला अजिबात चिटकत नाही। पिठाला तेल लावून व्यवस्थित मळून घेतल्यानंतर एक 5 मिनटं पीठ व्यवस्थित असं भिजण्यासाठी ठेवायचं आहे, जेणेकरून शेव एकदम छान पडते। तर इथे मी एक 5 मिनटं पीठ ठेवलेलं आहे। आता इथे मी 5 मिनटं झाल्यानंतर शेव करण्यासाठी शेवगा घेतलेला आहे, काही ठिकाणी याला सोऱ्या देखील म्हटले जाते, तुमच्या इकडे याला काय म्हटले जाते हे मला कमेंट करून नक्की सांगा। आणि आता याला आपण तेल लावून घ्यायचं आहे, सगळीकडून व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे आणि त्याच्या चकतीला आणि वरच्या साईडला देखील तेल लावून घ्यायचं आहे। तर आता इथं आपलं तेल लावून झालेलं आहे आणि इथं कढईमध्ये मी तेल देखील गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। तर आपलं तेल गरम होत आलेलं आहे तोपर्यंत आपण शेवगा भरून घेऊयात। तर परत एकदा आपण जे मळून ठेवलेलं पीठ आहे ते आपल्याला व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे आणि आता ते आपल्याला शेवग्यामध्ये भरून घ्यायचं आहे। तर तुम्हाला पाहिजे तेवढा तुम्ही शेवगा भरू शकता। तर इथे मी अर्धाच शेवगा भरलेला आहे आणि त्याच्यामध्ये तो पॅक करून त्याची व्यवस्थित अशी शेव पाडून घ्यायची आहे।
तर मंडळी, गरमागरम चहासोबत गरमागरम अशी शेव, एकदम खमंग खुसखुशीत ही शेव तयार होते. लसूणी शेव एकदम खायला टेस्टी लागते. तर मंडळी, अशा प्रकारची शेव नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि तुम्हाला नवीन अजून कोणती रेसिपी माझ्या चॅनलवर बघायची आहे ते मला कमेंट करून नक्की सांगा. मी तुम्हाला जी हवी आहे ती रेसिपी तुम्ही कमेंट करून दिल्यानंतर ती रेसिपी तुम्हाला मी नक्की बनवून दाखवेन. तर इथे आपलं तेल कडकडीत तापलेलं आहे. जास्तही कडकडीत तेल तापवून द्यायचं नाही. तर तुम्हाला दिसत आहे इथे मी त्याच्यामध्ये थोडंसं पिठाचा गोळा टाकून बघितलेला आहे. तर अशा प्रकारे आपल्याला तेल तापवून द्यायचं आहे आणि तेल तापल्यानंतर त्याच्यामध्ये शेवग्याने शेव पाडून घ्यायचे आहे. तर इथे बघा, पीठ व्यवस्थित मळलं गेलेलं आहे आणि त्याच्यामध्ये तेलाचं प्रमाण देखील बरोबर आहे. त्यामुळे शेव अजिबात टाकताना तेलामध्ये तुटलेली नाही किंवा पसरलेली देखील नाही. एकदम आकारामध्ये व्यवस्थित अशी शेव पडलेली आहे.